स्वामी, तुम्हीच माझं रक्षण केलं ना। माझं असं या जगात कोणीच नाही, फक्त तुम्ही आहात। श्री स्वामी समर्थ। स्वामी, अनेक लोक असं म्हणतात की आम्ही स्वतः विचार करतो, मग गुरुची गरज का आहे? कविराज, अरे डोळे असले म्हणून प्रत्येकाला रस्ता सापडतोच असं नसतं। कधी कधी रस्ता समोर असतो पण दिशा चुकीची असते। अशा वेळी गुरु हा दीपस्तंभासारखा असतो। गुरु चालत नाही तुमच्यासाठी, पण तुम्ही भरकटू नये म्हणून तुमच्यासाठी तो उभा राहतो। गुरु तुमचं नशीब लिहित नाही, पण तुमच्या योग्य कर्माची दिशा दाखवतो। कळलं स्वामी, गुरु हात धरत नाही, पण पडल्यानंतर पुन्हा उठून उभं राहायला शिकवतो। शाबास। स्वामी देवा, म्हणजे गुरु आयुष्य सोपं करत नाही, तर आयुष्य योग्य जगायला शिकवतो। अगदी बरोबर, सुंदर आहे। स्वामी, आता पंचामृत नाहीये माझ्याकडे, फक्त हे पाणी आहे। आता जलाभिषेकाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये। तुम्ही हेच प्रेमाने स्वीकारा। स्वामी, तुमच्यासारखे गुरु तुम्हीच। अरे, गुरुपौर्णिमेचा महिना सुरू झालाय। गुरुपौर्णिमेला अक्कलकोटची सेवा आणि स्वामींचं दर्शन हे प्रत्येक भक्ताचं भाग्य असतं। कावेरी, वा ग वा, तुला आधीच माहिती होतं की मी पंचामृत घेऊन जाणार आहे म्हणून आधीच जास्तीचं बनवून ठेवलं होतं। सुख दुःख यश अपयश हे प्रत्येकाच्या वाट्याला येणारच, पण गुरु शिष्याला परिस्थिती बदलायला नाही, तर परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी बदलायला शिकवतो। लक्षात ठेवा, गुरु म्हणजे चमत्कार नव्हे, गुरु म्हणजे योग्य विचार। काय येतंय का ध्यानात? हा, तर गुरु म्हणजे आधार नव्हे, गुरु म्हणजे आत्मविश्वास। आत्ता समजलं स्वामी, लोकांना गुरु महिमा सांगताना धनुष्य आणि बाणाचं उदाहरण द्यायला हवं। सांग, जरूर सांग, पण आधी स्वतः जग। कारण उपदेशापेक्षा आचरणाचा प्रभाव मोठा असतो। स्वामी, आज आम्हाला गुरु महिम्याचं सारच समजलं। सद्गुरु लाभणं हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे। खरंय। माझ्या डोळ्यात धूळफेक करतेस? सांग, कुठे लपवलं होतंस ते पंचामृत? मी हे काहीच केलं नाही। नाही, थांब, तू ना अशी ऐकणार नाहीस। तुला ना शिक्षा झालीच पाहिजे याची। थांब, अशी ऐकणार नाहीस। हात दे इकडे तुझा। नको। आता तुला काकू, सोडा, कळेल करशील? सोडा काकू, पुन्हा असं करशील? बोलशील का खोटं? सोडा। माझ्याशी खोटं बोलशील? काकू दुखतंय। हा? स्वामी! रड रड, अजून रड। या ताटातलं पंचामृत कुठे गेलं? सुंदरामावशी, अहो रोज चंदन तर आपण उगाळतो, मग आज स्वामी का चंदन उगाळतायत? आणि कोणासाठी? माझ्याही मनात तोच प्रश्न आलाय। कपिलाताई, स्वामी देव जे काही करतात ना, ते त्यांच्या भक्तांसाठीच। आपल्याला त्यामागचं कारण कळत नाही, पण योग्य वेळ आली की त्यामागचा अर्थ आपल्याला कळतो। आपल्याला पृथ्वी दिसते,
पण गुरु त्या कृतीतून नियती घडवत असतात. असं कसं? आत्ताच तर पादुकांवर पंचामृताचा अभिषेक झालेला दिसत होता. की मला भास झाला होता. नाही, काहीतरी गडबड आहे. हे कावेरी, हे काय नाटक चालू आहे तुझं? मला मगाशी दिसलं ते खरं होतं की आत्ता दिसतंय ते? आता न खूप झाली या पादुकांची कौतुक. आता न हा तमाशा कायमचा संपवते. हे काय? हे तर हलतच नाहीये. हे तर जड कसं झालं? काय ग कावेरी, कशाने चिकटवून ठेवलंयस हे? सांग, खरं बोल. नाही नाही काकू, मी काहीच केलं नाहीये. मी त्या तांबडाला स्पर्श पण नाही केलाय. खोटा बोलतेस तू. तूच उचलून दाखव बरं. श्री स्वामी समर्थ. भावांनो, आजपासून गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना सुरू झालाय आणि हा केवळ सण नाहीये हा, तर गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करायचा हा महिना आहे. तुम्ही जेवढी गुरु सेवा कराल तेवढी गुरु कृपा जास्त मिळेल. सुंदरा मावशी, आम्ही सगळी गरीब माणसं, मोठमोठी सेवा आमच्या हातून कशी होणार? नाही हो, गुरुला मोठेपणा नको असतो, त्याला हवा असतो भाव. तेव्हा जमेल तशी सेवा करा. जमेल तेव्हा स्थानावर या, झाडांची काळजी घ्या, पाणी भरा, एखाद्या भक्ताला बसायला जागा द्या. नाहीतर शांतपणे प्रेमाने स्वामी देवांचं नामस्मरण करा. गुरुसेवा कधीही लहान नसते. सेवेचं मूल्य हे वस्तूत नाही तर भावनेत असतं. खरं आहे सुंदरा मावशी, यावेळी आम्ही सगळे मिळून सेवा करू. गुरुपौर्णिमेच्या या महिन्यात तुम्ही जेवढी सेवा कराल ना, त्याचे 100 पट फळ तुम्हाला मिळेल. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवसात गुरुकृपेचं दार हे अधिक काळ उघडं असतं. वाह 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 वाह, काय प्रवचन चाललंय. लोकांना कामधंदे सोडून गुरुच्या मागे मागे फिरायला शिकवता काय? श्री स्वामी समर्थ. हे असं कसं झालं? माझ्या हाताने तर हे हल्लच नाही. आणि हिने सहज उचललं. नाही, काहीतरी गडबड आहे. छे, वंदना, तू उगाचच काहीतरी विचार करतेस. कशाला याच्याकडे लक्ष देतेस? चल उठ कावेरी, कामाला लाग. इथे दिवसभर पादुकांसमोर बसून काही पोट भरणार नाहीये. जेवायला लागतं ना 2 वेळ. चल कामाला लाग. स्वामी, तुम्हीच माझं रक्षण केलं ना. माझं असं या जगात कोणीच नाही, फक्त तुम्ही आहात. श्री स्वामी समर्थ. स्वामी,
म्हणजे हा भास नव्हता. तुम्ही खरंच माझी सेवा स्वीकारत आहात. गुरु पौर्णिमा. अरे गुरुपौर्णिमेचा महिना सुरू झालाय. गुरुपौर्णिमेला स्वामींचं दर्शन मिळालं तर आयुष्यात धन्य होतं. गुरुपौर्णिमेला अक्कलकोटची सेवा आणि स्वामींचं दर्शन हे प्रत्येक भक्ताचं भाग्य असतं. स्वामी, हा तुमचाच निरोप आहे का? स्वामी, तुम्हीच मला अक्कलकोटला बोलवत आहात का? मला अजून नीटचं काहीच समजत नाही, पण तुमच्या प्रत्येक संकेतावर माझा पूर्ण विश्वास आहे. राम राम रामप्पा सावकार. मला सांगा मंडळी, मी म्हणतो गुरु हवाच कशाला? स्वतः पैसे कमवा, स्वतः उभे राहा आणि स्वतःच नशीब स्वतःच घडवा. अरे ज्यांचा आपल्या हातावर विश्वास नसतो ना आणि कष्ट करायची हिम्मत नसते, तेच लोक हे असे बाबा, बुवा, गुरु आणि स्वामी अशांचा आधार शोधत बसतात. सावकार म्हणतायत ते काहीस खरं वाटतंय. अर्थातच खरं आहे. तुम्ही तिथे दिवसभर सेवा करत राहणार आणि मग तुमचं पोट कोण भरणार? देव की स्वामी? तुम्ही एक काम करा, स्वामींची सेवा करण्यापेक्षा माझ्याकडे या. मी तुम्हाला काम देतो, मजुरी देतो आणि पैसेही देतो आणि तुमचं आयुष्य घडवतो. नंतर हवं तर मलाच गुरु माना. रामप्पा, लोकांना फसवायचं आता बंद कर. तू काम देतोस का लोकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवतोस? आधी लोकांना काम द्यायचं आणि मग स्वतःच्याच माणसांमार्फत त्यांना जुगाराची सवय लावायची आणि मग त्या जुगारातही त्यांना लुटायचं आणि मग शेवटी आयुष्यभरासाठी गुलाम बनवून ठेवायचं. ही मदत नाहीये, हा व्यापार आहे, व्यापार. अन्याय आहे हा. अरे तू गुरुच काय, माणूस म्हणून घेण्याच्याही पात्रतेचा नाहीये. घे, तू या सर्वांसमोर माझी लायकी काढते, माझा अपमान करतेस. थांब, तुला ह्याची किंमत चुकवावीच लागणार. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रामप्पा, रामप्पा, रामप्पा. स्वामी देवा, बघितलं हा रामप्पा किती अहंकारी झालाय. गुरु पौर्णिमेच्या पवित्र महिन्यात गुरुतत्वाचाच अपमान करतोय हा. लोकांची श्रद्धा मोडतोय आणि आता तर स्त्री दाक्षिण्यही विसरलाय. माझ्यावर हात उगारला. रामप्पा, आता या काठीच्या जागी आम्ही तुझ्या हाताच्या चिंधड्या उडवू शकलो असतो. स्त्रीवर हात उचलणाऱ्याला क्षमा नसते, आणि ज्या हाताने आईचा आशीर्वाद घ्यायचा त्याच हाताने स्त्रीचा अपमान करणारा स्वतःच्याच हाताने स्वतःचं पतन लिहित असतो. स्त्रीचा अपमान म्हणजे संस्काराचा अपमान. जिथे स्त्रीचा आदर संपतो तिथे भाग्यही संपतं.
पण आज तुझा हात वाचला, आणि याच हाताने तुला अजून कोणाचे तरी पाय धरायचे आहेत, आणि याच हाताने माफी मागायची आहे. हा? मी कोणाचे पाय धरणार, कोणाची माफी मागणार? शक्य नाही ते. मी कोणावर अन्याय केलेला नाही. मी जे काही मिळवलंय माझ्या आयुष्यात ते माझ्या कष्टाने मिळवलंय. मी कोणाचा एक गुन्हेगार नाही. ठीक आहे, असं असेल तर मग तुला घाबरायची गरजच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्या या हाताने कोणावर अन्याय केला असेल तर आजपासून हेच हात तुला त्याची आठवण करून देतील. रामप्पा, कर्माचा हिशोब लोक विसरतात, पण हात कधी विसरत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेव, अन्याय करणारा माणूस जगाला फसवू शकतो, पण कर्माला नाही. धमकी? आणि मला? मी तुमच्या या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. पण स्वामी, एक लक्षात ठेवा, ह्याच हाताने मी तुमच्या भक्तांना गुलाम बनवेन. महिन्याभरातच मी तुमच्या कितीतरी भक्तांना माझ्या कर्जाच्या साखळीत बांधून टाकेन. नाही, माझ्या समोर तुमची भक्ती टिकणार नाही, टिकणार नाही, टिकणार नाही. पैसा जिंकेल, पैसा. बघतच राहा. स्वामी देवा, हा रामप्पा कधीच सुधारणार नाही का हो? सुंदर आहे, अहंकाराने सुधारणा होत नाही, अनुभवाने होते. आणि कर्माचं फळ सगळ्यात मोठा गुरु असतो. सुंदर आहे, तुझ्या अपमानाची शिक्षा याला मिळणारच, पण ती शिक्षा फक्त तुझ्या अपमानासाठी नसेल. जिच्यावर यांनी आयुष्यात सगळ्यात मोठा अन्याय केलाय, तिच्या अश्रूंचाही हिशोब होणार आहे, आणि गुरु पौर्णिमेपासून त्याची सुरुवात होणार आहे. गुरु क्षमा करतो, पण अन्यायाला कधीच मान्यता देत नाही. स्वामी, हे काय होतंय? आज चूल पेटतच नाही, हा धूर वाढतच चाललाय. आता ही ओली लाकडं चुलीत सरकवतो, म्हणजे मज्जाच मज्जा. बस आता दिवसभर फुंकरा मारत, चूल काही पेटणार नाही, सगळा जाळ होईल इथे. हो, असाच त्रास झाला पाहिजे तुला. आयुष्यभर माझ्या घरात राहायचं असेल तर सुख विसरून जा. मी असाच त्रास देत राहा. आज स्वामीदेव चंदन का उगाळताय? सकाळी पण उगाळत होते आणि आता आल्यावर पुन्हा काय लीला असेल या मागे? अक्कलकोट हा शब्द प्रत्येकासाठी सारखा असतो, पण अर्थ मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो. कोणासाठी ते घर असतं, कोणासाठी तो दवाखाना असतो, कोणासाठी ते शाळा असते, तर कोणासाठी न्यायालय. जो संकेत ओळखतो तो लवकर पोहोचतो, आणि जो संकेत ओळखत नाही तो भरकटत राहतो.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ये गोविंदा ये. स्वामी, तुम्ही माझं नाव. पण मी पहिल्यांदाच अक्कलकोटला आलोय आणि पहिल्यांदाच तुमचं दर्शन घेतोय. मग तुम्हाला माझं नाव कसं कळलं? तुम्हाला एक विचारू? हा, विचारा ना ताई. तुम्ही स्वामी देवांना गुरु मानता ना? हो, अगदी मनापासून. म्हणूनच इतक्या लांबून आलोय. अहो, मग त्यात आश्चर्य काय आहे? गुरु आपल्या प्रत्येक शिष्याला ओळखतो. एक सांगू का? शिष्य गुरु शोधत नाही, तर योग्य वेळ आली की गुरुच आपल्या शिष्याची निवड करतो. आणि ज्याला गुरु स्वीकारतो त्याला त्याचं नाव सांगायची गरजच नसते. अगं हे मूर्ख पोरी, काय केलंयस हे? किती धूर झालाय. अहो काकू, मी काहीच केलं नाहीये. मलाच कळत नाहीये, ही चूल पेटतच नाहीये. अगं मूर्ख पोरी, ओली लाकडं घातलीस तू चुलीत. मुद्दाम मुद्दाम करतेस ना हे सगळं? कामं टाळायची आणि नुसती नाटकं करायची सवय आहे तुला. अहो नाही नाही काकू, मी ओली लाकडं नाही टाकलीत. खोटं बोलतेस. आणि आता हा आणखी एक खोटारडेपणासाठी. स्वामी, तुम्हीच धीर द्या. ज्याच्याजवळ कोणी नसतं त्याच्याजवळ गुरु असतो. आता कोण आलंय यावेळी? आले आले. कोण इतक्या जोर जोरात दार ठोठावताय? माणूस आहे का कोण आहे कोण? आता दार तोडायचा विचार आहे का? बघतेच आता कोण ते. गोविंदा, पत्नीची प्रकृती बिघडली आहे ना, आणि वैद्यांनी तुला एक दुर्मिळ कमळ घेऊन यायला सांगितलंय आणि ते तुला मिळत नाहीये म्हणून तू इथे आलायस ना. हो स्वामी, अगदी तसंच आहे. तुमच्याशिवाय हे कोणाला माहिती नव्हतं. मला वाटलं आता फक्त तुम्हीच मार्ग दाखवाल. मार्ग आहे आणि तो अगदी जवळच आहे. या गावात एक जुना दगडी खांब आहे. पूर्वी जंगलातून जाणाऱ्यांना तो दिशा दाखवायचा आणि त्या खांबाजवळच एक छोटस डबकं आहे. जा, त्या डबक्यात तुला ते कमळ मिळेल. विलंब करू नकोस. स्वामी, तुम्ही मला मार्ग दाखवलात. मी धन्य झालो स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, अहो गावातून जाताना त्या खांबाबद्दल बरेचदा ऐकलं होतं. गावाच्या बाहेर जे जंगल आहे ना, ते जंगलात जाताना तो दगडी खांब प्रत्येकाला मार्गदर्शन करतो म्हणे. पण तो दगडी खांब कधी कोणी पाहिलाच नाहीये. तो कसा दिसणार सगळ्यांना? हो ना, मी सुद्धा त्या खांबाबद्दल ऐकलंय, पण तो खांब कुठे आहे हे प्रत्यक्ष कुणीच पाहिलं नाही. आणि जंगलामध्ये तर खूप वाटा आहेत, त्यामुळे चुकण्याची शक्यता जास्ती आहे. माझं म्हणणं पण हेच होतं स्वामी. प्रत्येक लोकांना विचारावं लागेल. ज्यांना माहिती असेल, जे भेटेल नाही भेटेल, आणि जरी भेटला तर तो तिथपर्यंत मला नेईल याची काहीही खात्री नाहीये. प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो स्वामी, आणि माझ्याकडे एवढा वेळ सुद्धा नाहीये स्वामी. वेळ कमी असा नाही, तू इथे वेळेवरच पोचलास ना. हो स्वामी, एका साधूने मला रस्ता दाखवला. कोणी? यानीच ना. हो हो स्वामी, हेच ते साधू होते. ह्यांनीच मला मार्ग दाखवला होता.
हे काय, दार तर उघडच आहे. तिथे अंगणातही कोणी नाही. मगाशी मला दार ठोठावण्याचा आवाज येत होता का कान वाजत होते माझे? काही नाही, गावातल्या टवाळ पोरांचा उद्योग असणार हा. दार वाजवायचं, पळून जायचं. फार वाढलंय हल्ली. काय ग, तू काय इथे उभी आहेस? हातातलं काम सोडून आलीस ना? चूल पेटली का शेवटी, का धूरच आहे अजून घरामध्ये? चल कामाला लाग आणि नंतर शेण घे आणि अंगण सारवून काढ. हो, मी जात. कामा नकोत करायला हिला, भारी आळशी. अक्कलकोट. गुरुपौर्णिमेला अक्कलकोटची सेवा आणि स्वामींचं दर्शन हे प्रत्येक भक्ताचं भाग्य असतं. पुन्हा पुन्हा अक्कलकोट. स्वामी, हा तुमचा संकेत आहे का? म्हणजे तुम्हीच होता स्वामी. मला वाटलं एका साधूनी मला रस्ता दाखवला. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. श्री स्वामी समर्थ. अरे यात आश्चर्य कसलं? गुरु आपल्या प्रत्येक शिष्याच्या आयुष्यासाठी हेच काम करतो. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा हे जग त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी असतं. कुठे जायचं, काय करायचं, कोणावर विश्वास ठेवायचा, कुठली वाट योग्य आहे, काही त्याला माहित नसतं. म्हणूनच अनेकदा माणूस भरकटत असतो. हो ना स्वामी? हो गे, वाट चुकणं हा दोष नाही, पण योग्य वाट दाखवणाऱ्याला नाकारणं हा मात्र दोष आहे. गुरु फक्त उपदेश करत नाही, तो योग्य वेळी योग्य दिशा देतो. प्रत्येकाच्या आयुष्याचं एक ध्येय असतं आणि प्रत्येकाला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची वाट माहीत नसते. प्रवासात किती अडथळे येतील, कुठे वळायचंय, कुठे थांबायचंय आणि कुठे धीर धरायचा हेही माहीत नसतं. म्हणूनच गुरु आयुष्याचा वाटाड्या असतो. अगदी बरोबर सुंदरे. गुरु पुढे चालत नाही, योग्य दिशा दाखवत चालायला लावतो. गुरु तुमच्यासाठी प्रवास करत नाही, पण तुम्ही भरकटू नये म्हणून तो तुमच्या बरोबर असतो. शिष्याला वाटतं तो एकटाच चालतोय, पण गुरु प्रत्येक पावलावर त्याच्या बरोबर चालत असतो. तुला वाटलं एक साधू भेटला, पण ज्याला शिष्य वाटाड्या समजतो तोच अनेकदा गुरु असतो.